रुपाली गांगुली, ज्यांना आज घराघरात अनुपमा म्हणून ओळखले जाते. जन्म 5 एप्रिल 1977, मुंबई, महाराष्ट्र. रुपाली यांचा जन्म एका चित्रपटसृष्टीशी जोडलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनिल गांगुली हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना घरात अभिनयाचे वातावरण मिळाले. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे, पण त्यांचा खरा ओढा नेहमीच अभिनयाकडे होता. रुपाली गांगुली यांना वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वडिलांच्या साहेब 1985 या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी मेरा यार मेरा दुश्मन मध्येही छोटी भूमिका केली. तरुण वयात त्यांनी काही चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून नशीब आजमावले, पण चित्रपटसृष्टीत त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा टेलिव्हिजनकडे वळवला. रुपाली गांगुली यांचा टीव्हीवरील प्रवास अत्यंत रंजक आणि यशस्वी राहिला आहे. त्यांच्या करिअरला कलाटणी देणाऱ्या काही मुख्य मालिका: संजीवनी 2002 या मालिकेत त्यांनी डॉक्टर सिमरन चोप्रा ही नकारात्मक ग्रे शेड असलेली भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना ग्लॅमरस विलन म्हणून टीव्ही इंडस्ट्रीत पहिली मोठी ओळख मिळाली. साराभाई व्हर्सेस साराभाई रुपाली गांगुली यांच्या करिअरमधील हा मैलाचा दगड ठरला. या अत्यंत लोकप्रिय सिटकॉममध्ये त्यांनी मोनिशा साराभाई ही मध्यमवर्गीय, कंजूस आणि मजेशीर सून साकारली होती. त्यांची ही कॉमेडी भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे आणि आयकॉनिक मानली जाते. बा बहू और बेबी यामध्ये त्यांनी रेशम ही भूमिका केली. कुछ खट्टी कुछ मीठी एका मध्यमवर्गीय आईची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रियालिटी शोज: त्यांनी बिग बॉस 1, फिअर फॅक्टर, खतरों के खिलाडी आणि नच बलिये सारख्या गाजलेल्या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. 2013 मध्ये व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधत त्यांनी लग्न केले आणि 2015 मध्ये मुलाच्या जन्मानंतर त्यांनी अभिनयातून मोठा ब्रेक घेतला. तब्बल 7 वर्षे त्या ग्लॅमर जगतापासून दूर होत्या आणि आपल्या कुटुंबाला वेळ देत होत्या. अनेकांना वाटले की त्यांचे करिअर संपले, पण 2020 मध्ये त्यांनी केलेले पुनरागमन भारतीय टीव्ही इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन ठरले. 2020 मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील अनुपमा ही मालिका सुरू झाली आणि रुपाली गांगुली पुन्हा एकदा घराघरात पोचल्या. एका स्वाभिमानी, सोशी पण खंबीर मध्यमवर्गीय महिलेची आणि आईची भूमिका त्यांनी साकारली आहे, जी कौटुंबिक संकटांचा सामना करत स्वतःची नवी ओळख निर्माण करते. ही मालिका सुरू झाल्यापासून सलग अनेक महिने TRPच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. अनुपमाच्या प्रचंड यशामुळे रुपाली गांगुली या भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या आहेत. 2013 मध्ये त्यांनी त्यांचे मित्र आणि उद्योगपती अश्विन के वर्मा यांच्याशी लग्न केले. त्यांना रुद्रांश नावाचा एक मुलगा आहे. रुपाली गांगुली या खऱ्या आयुष्यात प्रचंड मोठ्या प्राणीप्रेमी आहेत. त्या रस्त्यावरील कुत्रे आणि मांजरींच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी नेहमी आवाज उठवत असतात आणि प्रत्यक्ष मदतही करतात. रुपाली गांगुली यांचे आयुष्य आणि करिअर हे दाखवून देते की योग्य वेळ आणि खरी प्रतिभा असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला तुमचे हक्काचे यश आणि आदर मिळू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.